नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. मनमाडला ज्येष्ठ नेत्यांना तरुण उमेदवार कडवी टक्कर देण्याची चिन्हे. नाशिकच्या मनमाड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शहरात दिवसेंदिवस रंगत चाललेली असल्याचे दिसून येते. यंदाच्या निवडणुकीत मात्र एक वेगळीच लाट पाहायला मिळणार आहे. पारंपरिक नगरपरिषदेत वर्चस्व गाजवणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना यावेळी तरुण उमेदवार कडवी टक्कर देण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरात झालेल्या प्रभाग रचनेमुळे आणि नव्या मतदारांच्या वाढत्या सहभागामुळे तरुण नेतृत्वाचा आवाज अधिक बुलंद झाला आहे. रेल्वे कामगारांच्या शहरात शिक्षण, रोजगार, वाहतूक, पाणीपुरवठा आणि डिजिटल सुविधा यासारख्या मुद्द्यांवर तरुण मतदारांकडून थेट प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नवोदित तरुण नेते स्थानिक पातळीवर ठोस कामगिरी करून मैदानात उतरले असून त्यांनी जुन्या पिढीच्या नेत्यांसमोर नवा पर्याय उभा केला आहे. मनमाड शहरातील पारंपरिक राजकारणात अनेक वर्ष काम केलेले ज्येष्ठ नेते मात्र अनुभवाचं मूल्य सांगत आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तरुणाईत ऊर्जा आहे, पण शहराचा विकास अनुभवावरच उभा राहतो असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान विविध पक्षांमध्ये तिकीट वाटपाच्या हालचालींमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा दबदबा जाणवत तर आहेच, पक्षीय नेत्यांनाही नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मनमाड नगर परिषदेची ही निवडणूक पारंपरिक नेतृत्व आणि नव्या पिढीतील नेतृत्व यांच्यातील थेट संघर्ष ठरण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या लढतीची रंगत मनमाडकरांना अनुभवायला मिळणार आहे. आतापासूनच तरुण उमेदवार मोठ्या जोमाने कामाला लागला असून फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करताना व विविध शुभेच्छा देण्यात सोशल मीडियावर झळकळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आवाज न्यूज मराठी, मनमाड.